नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ झाला असेल तर तो भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवर आपण या ठिकाणी केलेला आहे। ओके, तर स्क्रीनवर या ठिकाणी डिझाईन जी काय असेल तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, एकदम बेस्ट अशी जी काही थीम असेल तर ती आपण या ठिकाणी क्रिएट केली होती। आणि ज्यावेळेसला रिअलमध्ये ही डिझाईन आणि तिचे काही बॅकग्राऊंड असेल तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये घेऊन बघणार तर त्यावेळेसला जे काही क्वालिटी असेल आणि जे काही बॅकग्राऊंड झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्यावेळेसला समजणार आहे। ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये जे काही मटेरियल असेल ते या ठिकाणी दिलेलं आहे। तर तुम्हाला सर्वात पहिले तर व्हिडिओला लाईक करायचं, त्याच्यानंतर जय भीम नावाची कमेंट या ठिकाणी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे। आणि जर तुम्ही पहिली बार आपला व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर ते लाल रंगाचं बटन दाबून आपल्या चॅनल सबस्क्राइब करायला या ठिकाणी तुम्हाला विसरायचं नाही आहे। ओके, सोबतच मित्रांनो तुम्हाला जायचं इंस्टाग्रामला आणि इंस्टाग्रामला गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला मेसेज करू शकता, फॉलो वगैरे करू शकता। ओके, जर मित्रांनो तुमच्या जे काही अडचणी असतील, तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन समजली नसेल किंवा तुम्हाला जर माझ्यासोबत पर्सनली काही बोलायचं असेल किंवा तुमच्या अजून दुसऱ्या कोणत्या एडिटिंगच्या संबंधित अडचणी वगैरे असेल तर त्या सर्वांची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी देऊ शकताय। तर या ठिकाणी मी प्रत्येकाला जो काही असेल तर रिप्लाय या ठिकाणी देत असतो आणि तुमच्या जे काही अडचणी असतील ते या ठिकाणी सॉल्व्ह करत असतो। ओके, तर मित्रांनो तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स असतील तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता आणि मला मेसेज या ठिकाणी करू शकता। ओके, तर सर्वांना रिप्लाय या ठिकाणी मिळून जाईल। ओके, त्याच्यानंतर मित्रांनो जायचं आपल्याला आपलं आजचं जे काही मटेरियल असेल तर ते मटेरियल पाहण्यासाठी। ओके, तर स्क्रीन जे काय असेल ती मी या ठिकाणी आडवी करून घेतलेली आहे आणि जी काय जेपीजी डिझाईन मी या ठिकाणी तुम्हाला दिली असेल डेमो म्हणून, तर या ठिकाणी ती मी आता तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल। तुम्ही बघू शकता डिझाईन मधला जो काय हाफ पार्ट असेल तो आपण या ठिकाणी डार्क बॅकग्राऊंड मध्ये यूज केलेला आणि त्याच्यानंतरचा हाफ जो काय असेल तो आपण या ठिकाणी व्हाईट मध्ये यूज केला होता। ओके, तर एकदम जबरदस्त अशी जी काय थीम असेल तर ती या ठिकाणी आपण क्रिएट केलेला आहे आणि सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा जो काही टेक्स्ट इफेक्ट असेल तो सुद्धा एकदम जबरदस्त असा या ठिकाणी दिसतोय। तर जो काही आकर्षण असेल तर त्या ठिकाणी आपण या ठिकाणी अप्लाय केलेला। ओके, तर ह्याच्या जे काही पीएनजी असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वात पहिले लोगो आहे, त्याच्यानंतर ही जे काही पीएनजी असेल टेक्स्टची तर ती आपण या ठिकाणी दिलेली आहे। त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की जी काही मेन पीएनजी असेल तर ती या ठिकाणी तुम्हाला दिलेली दिसून जाईल। त्याच्यासोबतच या ठिकाणी नाव आहे, मॉडेलचा फोटो आहे आणि त्याच्यानंतर एक कॉम्बो मध्ये बॅकग्राऊंड दिलेला आहे ज्याच्यामध्ये की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे काही पीएनजीज असतील तर ते पीएनजीज मी या ठिकाणी तुम्हाला अटॅच करून दिलेले आहेत। या दोन्ही पीएनजीला जे काही इफेक्ट असतील ते इफेक्ट मी ऑलरेडी या ठिकाणी अप्लाय केले होते आणि त्याची जर पीएनजी मध्ये कन्वर्ट केलं तर ते खूप या ठिकाणी जास्त एमबीचं होतं आणि ते मोबाईलमध्ये चालत नव्हतं। ज्यावेळेसला मी या ठिकाणी मोबाईलमध्ये घेतलं होतं तर त्यावेळेसला या ठिकाणी ब्लॅक होत होतं ते सगळं, तर त्याच्यामुळे या ठिकाणी म्हणलं काही जणांचे जे काही मोबाईल्स असतील ते थोडेसे कमी याचे लो एंडचे असतात तर त्याच्यामध्ये या ठिकाणी चालणार नव्हते, म्हणून जे काही कॉम्बो असेल तर ते या ठिकाणी मी तयार करून दिलेला आहे। तर तुम्हाला जास्त 3 ते 4 पीएनजीज या ठिकाणी चेंजेस करायचे आणि लगेच तुमचं जे काही बॅनर असेल त्या ठिकाणी तयार होऊन जाईल। आणि सोबतच हा जो काही बॅकग्राऊंड असेल हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिला आहे। तर हा बॅकग्राऊंड तुम्ही तुमची जे काही बर्थडेची डिझाईन असेल ती करते वेळेस किंवा अजून तुम्हाला दुसरी कोणती जर डिझाईन याच्यावर क्रिएट करायची असेल ती डिझाईन तुम्ही याच्या मार्फत या ठिकाणी क्रिएट करू शकता। ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीचे जे काही सर्व पीएनजीज असतील तर या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत। सर्व पीएनजीज तुम्हाला डाउनलोड करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला सर्व पीएनजीज या ठिकाणी डाउनलोड करायचे आहेत। ओके, तर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड लागेल आणि तो जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेला आहे। तर ज्या कमेंटमध्ये मी भीम जयंतीच्या जे काही हार्दिक शुभेच्छा असेल ते दिल्या असतील त्या कमेंटला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आणि खाली बॉटममध्ये बघू शकता पासवर्ड या ठिकाणी टाकलेला तुम्हाला मिळून जाईल। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पासवर्ड घेऊ शकता आणि मग तुमच्या पीएनजीज डाउनलोड करून तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची डिझाईन या ठिकाणी क्रिएट करू शकता। ओके, चला मित्रांनो, मी थांबतो आजच्या व्हिडिओमध्ये, या ठिकाणीच भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।